झी 24 तास एक पाऊल पुढे. पल्लवीने बोलताना असं म्हटलं की शेवटी टेक्निक आहे ते, त्यामुळे ते स्त्री पुरुष दोघं कसेही वापरतात. आय डिफर. पुरुष वेगळ्या पद्धतीने वापरतात क्राफ्ट आणि टेक्निक, आणि बायका विचारपूर्वक जर त्यांना सिनेमा बनवायचा असेल तर त्या वेगळ्या पद्धतीने वापरतात. आणि म्हणून कॅमेऱ्याबद्दल सुद्धा मेल गेज नावाचं एक दृष्टी सरळ बोलली जाते, त्याचं विश्लेषण केलं जातं. आणि अगदी नृत्य दाखवायचं असेल तर पुरुष नेमका कॅमेऱ्याचा क्लोजअप किंवा झूम कुठे नेईल याच्यामध्ये फरक पडतो. कॅमेरा बाई कशी लावेल आणि पुरुष कसा लावेल याच्यामध्ये फरक पडतो. त्यामुळे यंत्र तेच असतं, पण ते यंत्र कसं वापरायचं याबद्दल फरक पडतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे जास्तीत जास्त बायका या व्यवसायात येण्याची गरज आहे असं मला वाटतं. मृणाल असं म्हणाले की स्त्री पुरुष असा फरक काही फारसा मानण्याचं कारण नाही. मला असं वाटतं की हा दृष्टिकोनाचा फरक आहे. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अनेक स्त्रिया इतक्या पुरुषी झालेल्या असतात की त्या समानता, स्वातंत्र्य आणि एकूण आत्मसन्मान याबद्दल स्वतः जागरूक नसतात. मग त्या इतरांना काय देणार असा प्रश्न असतो. पुरुषप्रधानता असं आपण म्हणत असताना उघडच आपण असं म्हणतो आहोत की पुरुष हा मध्यवर्ती आहे, मग बाकी सगळे त्याच्याशी दुय्यम राहतात. त्याच्या सुखाला जे हवं ते मिळवायचं, ते त्याला द्यायचं, या दिशेने संपूर्ण भोवतालच्या समाजाची रचना केली जाते. ती रचना जर बदलायची असेल तर ना स्त्री प्रधान समाज हवा ना पुरुष प्रधान समाज हवा. मृणालनी बरोबर शब्द वापरला, मानव प्रधान समाज हवा आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य आणि न्याय ही तिन्ही मूल्य समान असली पाहिजेत. ती मूल्य तशी येत आहेत की नाही, ती मूल्य कंटेंटमध्ये येत आहेत की नाही, फॉर्ममध्ये येत आहेत की नाही, आणि एकूण नंतर त्याचं काय होतं, सगळं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, कुणापर्यंत जातं, त्याच्यावर काय बोललं जातं, 100 गोष्टी किंवा पैसे कसे उभे केले जातात, या सगळ्यामध्ये या सगळ्याची द्रव्य पेरली गेलेली असतात. आणि ज्या माणसाला समता, स्वातंत्र्य, न्याय याची बूज असेल त्या माणसाला जागरूक राहून काम करावं लागतं. स्त्रियाही तसं काम करू शकतात किंवा करू शकत नाहीत, पुरुष तसं काम करतात किंवा करू शकत नाहीत. असं नाही आहे की सर्व पुरुष एक जात याच्या विरुद्ध काम करत असतात माणुसकीच्या, असं बिलकुल नाहीये. मृणालच्या फिल्ममध्ये जेव्हा पल्लवीची कॅरेक्टर ही अतिशय समंजस, शहाणी आणि सेल्फ कॉन्फिडंट अशी कॅरेक्टर आली तर मला फार बरं वाटलं की हा अशी बाई पाहिजे असं वाटलं. त्या बाईची शहाणपणाची पातळीच वेगळी आहे. तेव्हा तशा तऱ्हेची व्यक्तिमत्व येतात की नाही, तेव्हा हा स्त्री पुरुष हा नुसता फरक नाहीये, तो पुरुष प्रधानता नावाच्या विचार चौकटीचा प्रॉब्लेम आहे. हे सगळे लक्षात घ्या. इट्स वर्ल्ड व्ह्यू, इट्स अ सिस्टीम, थॉट सिस्टीम आहे, ती वेगळी सिस्टीम आहे. त्यात स्त्रिया पण असतात, पुरुष पण असतात. कलाकृती जेव्हा कोणत्याही माणसाची असते, ती स्त्री असो किंवा पुरुष असो, तेव्हा जे त्याला खूप वर्षापासून आतमध्ये साठवलेलं जे असतं ते त्यांना सांगायचं असतं. मग त्याच्यामध्ये मृणाल कुलकर्णी असो किंवा सुमित्रा भावे असो किंवा तो करण जोहर असो, त्यांच्यात काही फरक नाही. ते सगळे मला वाटतं स्वतःच पहिली जी त्यांच्या मनात जी स्टोरी असते, ज्याच्यावर त्यांनी भरपूर काम केलेलं असतं, तीच करावीशी त्यांना वाटते. आम्ही फक्त अनुबंध नावाची जेव्हा सिरियल केली होती, ती सिरियल पूर्ण सरोगसीवरती होती. आणि त्यामुळे त्याच्यात एक पुरुषाचा आणि एक स्त्रीचा हा दोघांचा पॉइंट ऑफ व्ह्यू अत्यंत इम्पॉर्टंट होता. आणि म्हणून फक्त त्याच एका मालिकेसाठी आम्ही स्त्री आणि पुरुष असं एक कॉम्बिनेशन रायटिंगमध्ये असावं, लेखनात असावं असा आम्ही विचार केला. आणि म्हणून डायलॉग आम्ही स्त्रीकडून लिहून घेतले आणि स्क्रीन प्ले आम्ही पुरुषाकडून लिहून घेतला होता, कारण ते दोन्ही पॉइंट्स ऑफ व्ह्यू त्याच्यामध्ये येण्याची गरज होती. पण बाकी मला नाही वाटत की आता असं कुठेही काही उरलेलं आहे. आणि ॲज एव्हरीबडी हिअर अग्रीज, लेट्स लुक फॉरवर्ड.
तर मला वाटतं आपण हा परिसंवाद ह्या एका सुंदर विचारावरती थांबवावा की पुरुष स्त्री ह्यातलं जे पुरुष प्रधान व्यवसाय किंवा कुठल्याही कला क्षेत्रात पुरुष प्रधान किंवा स्त्री प्रधान काही असं नसतं, व्यवसाय तरी नसतो. हा, कलाकृती स्त्री प्रधान किंवा पुरुष प्रधान होऊ शकते. झी 24 तास एक पाऊल पुढे.